चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा खाडगे। आज तुमच्यासाठी जो विषय घेऊन आला आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे शासन व्यवस्थेतील जो तिसरा अंग आहे ज्याला काय म्हणतो आपण न्याय व्यवस्था म्हणतो, ते आपल्याला आता सुरुवात करायची आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो, जे तालुक्याच्या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तिथे सर्व विषय हे डिटेलमध्ये शिकवले जातात। जेही फ्रेशर विद्यार्थी आहे, 12वी झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना ध्येय समजत नाही आहे की नेमकं काय करावं, तर सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आपल्या कारंजा खाडगेच्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे, म्हणजेच काय डायरेक्शन करिअर अकॅडमी। आणि तिथे तुम्हाला जॉईन होऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षेची काय करता येते, सुरुवात करता येते विद्यार्थी मित्रांनो। चला तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता जे आपला स्पर्धा परीक्षेचा विषय आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे शासनाची तिसरी महत्त्वाची व्यवस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतो आपण शासन व्यवस्थेचा तिसरा अंग आहे तो म्हणतो आपण भारतीय न्याय व्यवस्था। भारतीय न्याय व्यवस्था म्हणजेच जे आपलं शासन व्यवस्था आहे, शासन व्यवस्थेचा पहिला अंग म्हणजेच काय, कार्यकारी मंडळ। पहिला अंग आहे ज्याचं नाव आहे कार्यकारी मंडळ। म्हणजेच कार्यकारी मंडळामध्ये कोण येते, राष्ट्रपती येतोय, ज्याच्या नावाने काय चालते, संसद चालते। म्हणजे कार्यकारी प्रमुख तो येतो, नाम मात्र प्रमुख जरी आहे राष्ट्रपती तरी काय आहे त्याच्या नावाने काय चालते, केंद्रामध्ये सत्ता चालते। म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणजे असं आलं, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, त्यानंतर कोण आहे, मंत्रिमंडळ आहे, महान्यायवादी आहे, अशा प्रकारे कार्यकारी मंडळ चालतंय। त्यानंतर शासन व्यवस्थेचा दुसरा अंग येते विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव आहे कायदे मंडळ। आणि जो आज आपल्याला टॉपिक अभ्यासाचं नाव आहे त्याचं नाव आहे म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था। म्हणजे तिसरा आपलं अंग आहे त्याचं नाव आहे न्याय व्यवस्था। आता न्याय व्यवस्थेमध्ये आपल्याला काय काय अभ्यासणं गरजेचे आहे, तर जे न्यायालय आहे म्हणजे जेवढी काही आपलं घटक राज्य आहे, संघराज्य व्यवस्थापन आहे, त्यानंतर जे काही लोकांमधले तंटे आहे म्हणजे झगडे आहे ते मिटवण्याचं काम, तिथे एक रिझल्ट देण्याचं काम करते ते म्हणजे काय, भारतीय न्याय व्यवस्था। आणि त्यामध्ये आपल्याला पाहायची आहे की संघराज्य न्यायालय। त्यानंतर दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे घटक राज्य म्हणजे राजकीय। आणि त्यामध्ये येतोय जनतेमधील झगडे। आणि तिसरं जनतेतील आपापसातील झगडे म्हणा किंवा तंटे म्हणा, तर या तिन्ही बाबी या तंटे मिटवण्याचं जो काम करते ती काय आहे, भारतीय न्याय व्यवस्था। म्हणजे संघराज्य न्यायालय आहे म्हणजेच काय, घटक राज्यातील जे काही आहे तंटे आहे, केंद्रशासित प्रदेशाचे तंटे आहे ते मिटवण्याचं काम कोण करते, संघराज्य न्यायालय। त्यानंतर घटक राज्य राजकीय आणि काय जनता त्यांचं मिटवण्याचं काम कोण करते, न्यायालय। आणि जनतेतील आपापसातील जे तंटे आहे ते मिटवण्याचं जे काम करते तो काय करते, न्याय व्यवस्था। म्हणजे जर आपण पाहिलं सर्वसाधारणपणे की जे आपलं न्याय व्यवस्था आहे ते पूर्णतः जवळपास जर पाहिलं तर कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, त्याच्या वेगळं जर पडत असेल तर ते आहे आपलं न्याय मंडळ। आणि न्याय मंडळामध्ये घटक राज्य न्याय असा किंवा केंद्रशासित प्रदेशाचे न्यायालय असतात, त्यानंतर जनतेचं आपापसातील झगडे असतात, ते सगळेचे सगळे क्लिअर कोण करते, आपली भारतीय काय न्याय व्यवस्था। आता भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे जे घटनेतील बाबींचा म्हणजेच कलमांचा अर्थ समजला नाही तर त्याचा अंदाज कोण लावतोय। म्हणजे घटनेतील एखादी कलम आहे, एखादी बाब आहे, एखाद्याला कुठला सजा द्यायची आहे, अशा वेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या संविधानामध्ये जर एखादी कलम असली आणि तिचा जर आपल्याला अर्थ लागलेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अर्थ लावायचं काम कोण करते, ते म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय। त्यानंतर कोण करते, हायकोर्ट म्हणजेच काय, उच्च न्यायालय। पण कनिष्ठ न्यायालय त्याचा अर्थ लावू शकत नाही।
म्हणजे जर एखाद्या घटनेमध्ये आपल्या संविधानामध्ये एखादी कलम आहे, तिचा जर अर्थ राष्ट्रपतीला सुद्धा अर्थ लावता येत नाही, प्रधानमंत्र्याला सुद्धा अर्थ लावता येत नाही, त्याचा अर्थ फक्त सुप्रीम कोर्ट म्हणजेच काय सर्वोच्च न्यायालय म्हणजे भारतीय मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि हाय कोर्ट ऑफ इंडिया हे दोनच न्यायालय त्याचा अर्थ लावू शकते. नेमकं त्या कलमाचा अर्थ काय, त्या घटकाचा अर्थ काय, त्यानुसारच काय करता येते, त्या समोरची बाब त्यांना अभ्यासता येते. म्हणजेच घटनेतील बाबींचा विचार करण्याचा व सल्ला देण्याचा अधिकार हा फक्त आपल्या भारतीयातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि कोणाला आहे, हायकोर्ट. कोणाला आहे, हायकोर्ट. तर या सर्व बाबी अभ्यासताना सगळ्यात महत्वाची एक बाब आहे की आपली जे भारतीय न्याय व्यवस्था आहे, लक्ष द्या, आपली काय आहे भारतीय न्याय व्यवस्था. भारतीय न्याय व्यवस्था ही कशा प्रकारची आहे, एकेरी न्याय व्यवस्था आहे. एकेरी न्याय व्यवस्था. आणि जे युएसए म्हणजे जर आपण अमेरिकेचा विचार केला, युएसए म्हणजेच काय अमेरिका, आणि अमेरिकेचा विचार केला हे संघराज्यीय काय आहे, संघराज्यीय न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था. आता नेमकी एकेरी न्याय व्यवस्था म्हणजे काय आणि संघराज्यीय न्याय व्यवस्था म्हणजे काय याचा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, हे आहे युएसए. काय आहे, युएसए. आता युएसए म्हणजे अमेरिकेमध्ये जे राज्य आहे, व्यवस्थित लक्ष द्या, आपला भारत एक संघ आहे. आणि जर आपण कसा केला युएसएचा जर विचार केला म्हणजेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिका हे एक संघ राज्य नाही आहे. काय म्हणतोय मी, व्यवस्थित लक्ष द्या, एक संघ राज्य नाही आहे. त्याचं कारण म्हणजे काय, जे अमेरिका आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे काय होते, घटक राज्य होते. काय होते, वेगवेगळ्या प्रकारचे घटक राज्य होते. आणि ज्यावेळेस घटक राज्य हे एकत्र झाले आणि त्याचं नाव पडलंय युनायटेड स्टेट ऑफ इंडिया, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच काय अमेरिका ज्याला आपण म्हणतो युएसए, तो राज्यांचा संघ बनलाय आणि त्याला नाव पडलंय काय अमेरिका. म्हणजेच जर इथे न्याय जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा द्यायचा असेल तर तिथे प्रत्येक घटक राज्याचा विचार केला जातो. पण भारतामध्ये तसं नाही. म्हणजे आपला भारत देश आहे, या भारतामध्ये कसं आहे, एक संघीय म्हणजे एकेरी न्याय व्यवस्था आहे. भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये असो, कुठल्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये असो, जर त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर 100% तिथे एकेरी न्याय व्यवस्था आहे. एकेरी न्याय व्यवस्था. एकेरी काय आहे, न्याय व्यवस्था. आता बघा, तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. आपल्या भारत देशामध्ये जे न्यायालय आहेत म्हणजेच आपल्या शासन व्यवस्थेचा तिसरा अंग म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था, त्याच्यामध्ये संघ राज्य न्यायालय आहे, घटक राज्यीय जनतेचे न्यायालय आहे, त्यानंतर राज्यात जनतेतील आपापसातील तंटे मिटवण्याचं काम करते न्यायालय करते. त्यानंतर भारतामध्ये एकेरी न्याय व्यवस्था आहे, म्हणजे प्रत्येकाला एकाच न्यायानुसार धरल्या जाईल आणि तिथे त्यांना काय भेटेल, निर्णय भेटेल. पण सगळ्यात महत्वाची बाब आहे की न्यायालय जे आहे आपल्याला शासन व्यवस्थेमध्ये त्याचा तिसरा अंग आपण समजतोय म्हणजेच भारतीय न्याय व्यवस्था. नेमका हिचा उगम कुठून झालाय त्याचा इतिहास आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. ज्यावेळेस 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला 1600 पासून पाहायचं नेमका सुप्रीम कोर्ट आपल्या देशामध्ये कसे आलंय आणि सुप्रीम कोर्टाची इव्हॅल्युएशन कसं झालंय ते सगळ्यात लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो. प्लासीची लढाई झाली, बक्सारची लढाई झाली आणि संपूर्ण मक्तेदारी इंग्रजांनी काय केलाय आपल्याकडे मिळवून घेतली. आणि 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यावर आपल्या भारत देशामध्ये काय झालं आहे, त्यांनी वर्चस्व स्थापन केलेलं आहे. परंतु तिथे एक बाब झाली की ती 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली आहे, स्थापना झाली आहे. स्थापना झाल्यानंतर ती कंपनी घाट्यात यायला लागली आणि तिथेच म्हणजेच काय राणी एलिझाबेथने काय केलं आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच तिथे ऍक्ट देण्यात आले 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार सांगितलंय की आपल्याला एक सर्वोच्च न्यायालय काय करायचं आहे, स्थापन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तो ऍक्ट होता रेग्युलेटिंग ऍक्ट. आता हा ऍक्टचा महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय स्थापन करायचं म्हणजे 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, ती कंपनी घाट्यात यायला लागली. म्हणजे तिथले जे कर्मचारी आहेत, जे कंपनीमध्ये काम करणारे काय आहे कर्मचारी आहे, ते सर्वोच्च न्यायालयाखाली जर येतील तर तिथे काय होणार आहे, त्यांचा कुठेतरी दबाव निर्माण होईल आणि तिथे करप्ट अधिकारी ते ओळखायला येतील आणि त्यांच्यावर काय चालेल, केस चालेल. अशा प्रकारचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही आहे 1773 मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली होती. त्याच्यामध्ये बघा जवळपास 26 मार्च
26 मार्च 1774 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, स्थापना झाली. आणि महत्वाची बाब म्हणजे एक आहे की आता आपल्या जर न्याय व्यवस्थेचा जर विचार केला, नवी दिल्लीला आपलं एक न्यायालय आहे, त्याचं नाव आहे सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्टाची बॉडी आहे 34 जणांची. म्हणजे एक आहे त्यातला सरन्यायाधीश आणि जे बाकीचे 33 आहे ते काय आहे, न्यायाधीश आहे. काय आहे, न्यायाधीश आहे. परंतु ज्यावेळेस 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची काय झाली आहे, स्थापना झाली आहे, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यावर एक सुप्रीम जज आणि 3 काय होते, न्यायाधीश. आला का लक्षात? एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि 3 काय होते, न्यायाधीश. तर जो पहिला सरन्यायाधीश आहे त्याचं नाव आहे एलिझा इम्पे. त्यानंतर 3 न्यायाधीश आहे, त्याला म्हणतो आपण हाईट चेंबर्स. आणि तिसरा कोणता रे, हाईट आहे, चेंबर्स आहे. आणि तिसरा एक न्यायाधीश आहे. आला का लक्षात? तो अशा 4 जणांची काय आहे, बॉडी आहे. तर 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. हाईट लिमेस्टर, कोण आहे, लिमेस्टर. म्हणजेच एक एलिझा इम्पे हे सरन्यायाधीश होती, हाईट चेंबर्स आणि काय आहे, लिमेस्टर हे 3 काय होते, न्यायाधीश होते. मग त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची काय झाली आहे, स्थापना झाली आहे. पुन्हा तिथे काय होते, प्रांत होते. म्हणजेच हे स्थापना झाली कलकत्ता. कुठे झाली, कलकत्त्यामध्ये काय झाली, स्थापना झाली. इंग्रजांच्या ज्यावेळेस काय चालत होत्या, तिथे अधिकार चालत होते, त्यावेळेस ते प्रांत म्हणून संबोधले जायचे. म्हणजे कलकत्त्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं. आणि त्याचा जे सरन्यायाधीश होते तिचं नाव होते एलिझा इम्पे. हाईट चेंबर्स आणि लिमेस्टर हे काय होते, 3 न्यायाधीश होते. त्यानंतर 26 डिसेंबर 1800 मध्ये एक पुन्हा न्यायालय स्थापन करण्यात आलं, ते आलं मद्रास. कुठे आलं आहे, मद्रास. त्यानंतर 8 डिसेंबर 1823 ला पुन्हा एक न्यायालय स्थापन करण्यात आलं, त्याचं नाव आहे बॉम्बे न्यायालय. कुठलं आहे, बॉम्बे. म्हणजेच आपल्या या भारत प्रांतावर, भारत देशावर इंग्रजांनी सर्वोच्च न्यायालय काय केलं आहे, स्थापन केलं आहे. पहिलं कलकत्ता, दुसरं मद्रास आणि तिसरं काय आहे, बॉम्बे. अरे महत्वाची बाब आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय. आता जर सध्या जर विचार आपण जर केला, सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये एकच आहे. कुठलं आहे, नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालय. म्हणजे अख्ख्या भारताचे खटले कुठे चालते, सर्वोच्च न्यायालयामध्ये. कुठे चालते, सर्वोच्च न्यायालयामध्ये खटले चालते. मग इथे कलकत्त्याला एक सर्वोच्च न्यायालय स्थापन केलंय, त्यानंतर मद्रासला एक सर्वोच्च न्यायालय स्थापन केलंय आणि तिसरं कुठे केलं आहे, बॉम्बेला. मग सर्वोच्च न्यायालय जरी स्थापन केलं आहे, मग सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार त्यांना होते का, त्यांना फक्त अधिकार होते ते कलकत्त्याच्या लिमिटेड पर्यंत, मद्रास आणि काय, मुंबई. त्यानंतर बघा 1861 ला काय झालं आहे, इथे त्यांनी एक विधेयक पारित केलं आणि त्यानुसार सांगितलं जवळपास 1857 चा काय झाला आहे, उठाव झाला आहे आणि कंपनीची सत्ता इथे संपुष्टात आली. आणि इथे सत्ता गेली कोणाच्या हाती, राणींकडे. कुठे गेले, राणीकडे सत्ता गेली. आणि 1861 ला एक विधेयक पारित करण्यात आलं की जेवढेही सर्वोच्च न्यायालय आहे ते उच्च न्यायालय म्हणून काय करायचे आहे, स्थापन करायचे आहे. व्यवस्थित लक्ष द्या. 1774 मध्ये काय आहे, आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. त्यानंतर 1800 मध्ये, त्यानंतर काय आहे 1823 मध्ये. 1857 ला उठाव झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, उठाव झाल्यानंतर काय झालं आहे की सत्ता कंपनीची संपुष्टात आली, तिथे राणीची सत्ता आली. म्हणजे संपूर्ण जे काही कायदे आहे ते राणी आपल्या भारताला सांगत गेली. तिथे 2 पद चेंज झाले, एक भारत मंत्री आणि दुसरं काय, व्हाईसरॉय. म्हणजे 1861 ला म्हणजे इथे काय झालं आहे, इथे त्यांनी निर्णय कुठला पलटवला आहे, जे सर्वोच्च न्यायालय होते त्यांना स्थापन काय केलं आहे, उच्च न्यायालय. आणि तिथे कलकत्ता म्हणजेच 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. एक कलकत्ता, दुसरं मद्रास आणि तिसरं काय रे, बॉम्बे. 1866 ला व्यवस्थित लक्ष द्या, 1866 ला एक 4थं न्यायालय करण्यात आलं, ते म्हणजे अलाहाबाद न्यायालय. कुठलं आहे,
अलाहाबाद न्यायालय स्थापन करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारेल, तुम्हाला कंबाईन मध्ये पीएसआय ला प्रश्न विचारेल, तुम्हाला कुठे प्रश्न विचारेल, पोलीस भरतीला प्रश्न विचारेल की पहिले उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट कुठे स्थापन करण्यात आले. पहिलं कुठलं? कलकत्ता. दुसरं कुठलं? मद्रास. तिसरं कुठलं? बॉम्बे. आणि चौथं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे अलाहाबाद न्यायालय आहे 1866 ला. कधी स्थापन करण्यात आला आहे? 1866 ला. मग इथे सर्वात मोठी बाब आहे की जे प्रांत होते जिथे सर्वोच्च न्यायालय होती तिथे काय स्थापन करण्यात आली? उच्च न्यायालय. मग सर्वोच्च न्यायालयाचं काय? सगळ्यात महत्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला म्हणजे 1949 ला, काय म्हणतोय व्यवस्थित लक्ष द्या, 1949 ला, आणि आपल्याला जवळपास 1861 चा कायदा दिला, त्यानंतर 1909 चा कायदा दिला, 1919 चा कायदा दिला, आणि 1935 मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, 1935 मध्ये एक कायदा पारित करण्यात आला. त्याचं नाव होतं भारत सरकारचा कायदा. भारत सरकारचा कायदा. आणि या भारत सरकारच्या कायद्यानुसार एक कोर्ट जाहीर करण्यात आलं होतं. म्हणजेच काय? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे 1935च्या कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये जे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं त्याचं नाव होतं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. आणि ज्यावेळेस आपला भारत देशाने काय बनवलं आहे? संविधान बनवलं आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान लागू करण्यात आलं. आणि भारतीयांसमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न उठलाय की भारताला सर्वोच्च न्यायालय हवंय. मग 1935 ला जे इंग्रजांनी आपल्या देशाला फेडरल कोर्ट ऑफ इंडिया नाव दिलंय, मग भारतीय लोकांनी जे संविधान त्यांनी बनवलं आहे त्यांनी सरळ सांगितलं की 1935 नुसार जवळपास जर आपण बाबी पाहिल्या 1935च्या, तर जवळपास 80 ते 90% बाबी 1935च्या आपल्या भारतीय संविधानामध्ये सेम टू सेम आहे. जे काही कायदे आपल्याला इंग्रजांनी दिले होते, जे काही आपल्या भारतावर काय केलं आहे, राज्य केलं आहे, या सर्व बाबी या सर्वच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जवळपास 11 अधिवेशनं झाली त्यांची, आणि 11 अधिवेशनामध्ये त्यांनी जे काही बाबी अभ्यासल्या 1935 मध्ये जवळपास 60 देशांचा अभ्यास केला आहे. या 60 देशांचा जवळपास 2 वर्ष 11 महिन्यांनी 17 दिवस आपली राज्यघटना बनवण्यासाठी लागले आहे. त्यामध्ये 1935चा खूप मोठा हात आहे. मग त्याच्यामध्ये 1935 नुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची काय झाली होती? स्थापना झाली होती. त्यानुसारच आपल्या भारतीय जनतेने 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान लागू केलं आणि फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं नाव ठेवण्यात आलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजे सर्वोच्च न्यायालय. म्हणजेच बघा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नाव ठेवण्यात आलं. आणि जवळपास 28 जानेवारी, व्यवस्थित लक्ष द्या, 28 जानेवारी 1950 ला त्याची पहिली बैठक पार पडली. सगळ्या व्यवस्थित बाबी लिहून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्या बाबी पोलीस भरतीला असो किंवा सरळ सेवेला असो आता खूप नॉर्मल गोष्ट आहे. पण जर आपण एमपीएससी ला आणि कंबाईनला जर प्रश्न केलाय, हा सगळा इतिहास तुम्हाला विचारला जातोय. व्यवस्थित लक्ष द्या, कारण भारतीय न्याय व्यवस्था आहे. भारतीय न्याय व्यवस्थेच्या ज्या ठळक बॉडी आहेत त्या लक्षात ठेवणं तुम्हाला काय आहे? गरजेचं आहे. जसं आपलं सर्वोच्च न्यायालय 34ची बॉडी आहे. एक म्हणजे काय? सरन्यायाधीश. 33 म्हणजे काय आहे? न्यायाधीश आहे. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची काय झाली आहे? स्थापना त्यांनी केली आहे. आणि 28 जानेवारी 1950 ला त्यांनी पहिली बैठक केली. ती बैठक कुठे केली? ते तर दिल्ली टिळक मार्गावर काय केली आहे? त्यांनी बैठक केली आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सांगण्याजोगी बाब आहे ते म्हणजे आपला जो सुप्रीम कोर्ट आहे, म्हणजेच काय? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तो आता एक स्पेसिफिक त्याचं काय आहे? एक कोर्ट आहे. तिथे काय होतं? न्याय होतोय. परंतु जर आपण विचार केला, ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस हे सगळं काम संसदेमध्ये चालायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल पण सगळ्यात महत्वाची बाब आहे, संसदेमध्ये काम चालायचं. जवळपास 1950 ते 1958 आणि 1937 ते 1958 म्हणजेच त्याचं जर आपण नाव पाहिलं ते आहे चेंबर ऑफ प्रिन्सेस. म्हणजेच भारतीय संसदेमध्ये एका प्रकारचं चेंबर होतं आणि चेंबर मध्ये जवळपास हे सुप्रीम कोर्ट अलग नव्हतंय.
संविधानामध्ये संसदेमध्येच काम पाहायचं आणि जवळपास 17 वर्ष, किती वर्ष? 17 वर्ष काम चाललं आहे विद्यार्थी मित्रांनो ते संसदेमध्ये. परंतु त्यांना एक समजलंय की आता संसदेमध्ये ही पूर्णच्या पूर्ण जी न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था जर पाहिली तर ही पूर्ण भारतीय संविधानाच्या वेगळी आहे, जिथे घटक राज्यांचे तंटे चालतात, जिथे केंद्रशासित प्रदेशाचे तंटे चालतात, जिथे आपल्या राज्यातील घटक राज्यांचे, केंद्रशासित प्रदेशाचे, त्यानंतर जनतेचे तंटे चालतात, जिथे जनतेच्या आपापसातील तंटे चालतात. हा ही न्याय व्यवस्था संपूर्णतः संसदीय प्रणालीच्या, शासन प्रणालीच्या वेगळी आहे. तिला कुठेतरी वेगळी एक जागा हवी, म्हणून त्यांनी काय केलं आहे, आपली न्याय व्यवस्था संपूर्णतः वेगळी केली आहे, जिथे काय केल्या जातात, न्याय भेटल्या जातो. म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब बघा, आता आपण पूर्णच्या पूर्ण लेक्चरचं सार जाणून घेऊ. सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजेच काय, आपल्या भारतीय शासनाच्या शासन संस्थेचा तिसरा भाग म्हणजे काय आहे, न्याय व्यवस्था आहे. म्हणजे पहिलं कुठलं, कार्यकारी मंडळ, दुसरं कोणतं आहे, कायदे मंडळ, आणि तिसरं कुठलं आहे, न्याय मंडळ, म्हणजेच न्याय व्यवस्था. म्हणजेच बघा, आपल्या भारतीय संघराज्यामध्ये संघराज्य न्यायालय आहेत, घटक राज्य राजकीय जनताचे तंटे चालतात, जनतेतील आपापसातील तंटे चालवण्याचं काम कोण करते, न्याय व्यवस्था करते. त्यानंतर घटनेतील बाबींचा कलमांचा जर अर्थ लावायचा असला तो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लावू शकते, हाय कोर्ट ऑफ इंडिया लावू शकते. त्यानंतर भारतीय न्याय व्यवस्था ही एकेरी न्यायालय आहे, एकेरी न्याय तिथे भेटला जातो, संपूर्ण भारतासाठी एकच न्याय आहे. अमेरिकेप्रमाणे संघराज्य न्याय व्यवस्था नाही आहे. त्यानंतर 1773 ला एक ऍक्ट पारित करण्यात आला, त्याला आपण काय म्हणतोय, 26 मार्च 1774 ला सर्वोच्च न्यायालयाची काय आहे, स्थापना आहे कलकत्त्यामध्ये. त्यानंतर 26 डिसेंबर 1800 मध्ये मद्रास, त्यानंतर 8 डिसेंबर 1823 मध्ये बॉम्बे, त्यानंतर 1861 चा एक कायदा पारित करण्यात आला, ते संपूर्ण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये पारित करण्यात आली. एक म्हणजेच काय, कलकत्ता, दुसरा म्हणजेच काय, मद्रास, आणि तिसरं म्हणजे काय, बॉम्बे. एक 1866 ला पुन्हा एक प्रांत होत आहे, तिथे अलाहाबाद न्यायालय स्थापन करण्यात आलं. म्हणजेच 11 प्रांत होती ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र व्हायचा होता, आणि देश स्वतंत्र झाल्यावर 9 प्रांत होती, आणि जसे जसे प्रांत ऍड करण्यात आले, इंग्रजांच्या काळामध्ये त्याला प्रांत म्हटलं जात होते, आणि आपल्या काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर त्याला राज्य म्हणून नाव पडलंय. अशा प्रकारची सिस्टम आपल्या भारतामध्ये आहे. 1935 मध्ये भारत सरकारचा कायदा पारित झाला, त्यांनी एक कोर्ट स्थापन केला, त्याचं नाव होतं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. 26 जानेवारी 1950 ला आपला भारताचं संविधान लिहून झालं, आणि त्या दिवशी त्यांनी म्हटलंय की फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं आजपासून नामकरण झालंय, ते म्हणजेच काय, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय. आणि 28 जानेवारी 1950 ला टिळक मार्गावर त्यांची पहिली बैठक झाली आहे, आणि तिथून आपल्या भारतीय सुप्रीम कोर्टाचं काय झालं आहे, काम सुरू झालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा टॉपिक 100% काय झाला असेल, क्लिअर झाला असेल. म्हणजेच हा आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा काय आहे, हा इतिहास आहे, जो आपल्याला लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजेच भारतीय एमपीएससी असो, कंबाईन असो, या सगळ्या परीक्षेला हा इतिहास विचारला जातोय, याच्यावरचे प्रश्न 100% तुम्हाला विचारले जातोय. म्हणून आपला जर डीसीएचा प्लॅटफॉर्म आहे डायरेक्शन करिअर अकॅडमी, इथे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलंय सगळ्यात कन्सेप्च्युअल आणि बेसिक पासून विषय शिकवला जातो. आणि तुम्हाला जर हा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल तर नक्की आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की आमचा डीसीएच्या प्लॅटफॉर्मला एकदा भेट द्या. धन्यवाद.